Hey everyone and welcome back to our channel Smith and You. So कशा आहात तुम्ही सगळे? I hope so that you all are doing very well in your life and like always you should be super duper happy in your life. आजचा जो व्हिडिओ आहे हा खास करून एका फालतू कस्टमर वरती आहे ज्याची बुकिंग मला आली होती आणि तीच सेम बुकिंग तुम्हाला नको यायला आणि त्याचबरोबर तुमचा ना दिवसचा जे घाण होईल ना ते दिवस ते नको यायला म्हणून मी तुम्हाला क्लिअर मध्ये पूर्ण डिटेल मध्ये सांगणार आहे की हा कस्टमर कसा आहे काय आहे याला कुठून पिकअप केलं कुठे ड्रॉप केलं त्याचबरोबर ह्याची आपण चांगली कशी जिरवली गाडीमध्ये ते मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सो ही जी बुकिंग आलेली आपल्याला ती आलेली सकाळी 8:50 माटुंगा ईस्ट वरून आणि ह्याला जायचं होतं गोदरेज 1ला फिरोजशाह नगरला जे घाटकोपर हायवेच्या बाजूला आहे तिकडे. बुकिंग आलेली उबर गो सिडानमध्ये. ह्याला पिकअप करायला गेलो मी कस्टमरला. पिकअप लोकेशनवर हा डोरेमॉन उभा होता. त्या ब्लू टिकच्या ते बघितलं हा उभा आहे. ह्यांनी असा इशारा केला. गेला केमिस्टमध्ये चोकोबार आणायला. तिकडून चोको घेऊन आला. गाडीत बसला असला ज्याच्यामुळे एक्झॅक्टली हा जो व्हिडिओ आजचा बनतोय ना आणि काय ह्यांनी प्रॉब्लेम क्रिएट केलं ते सांगतो. हे आपलं कर्टन आहे गाडीतलं. हे असं बंदच असतं प्रॉपर. बसला गाडीत. ये क्या है ये लगाया हुआ आणि असं काहीतरी बोलला असं फाड करून खेचलं. ठीक आहे हे बघा हे येत पण नाही मागे. यांनी विचार करा किती जोरात खेचलं असेल. हे बीट्स आहेत ना जर निघाले ना तर पूर्ण प्रॉब्लेम. म्हणजे हा चारीचा सेट आहे ना तुमचा गेला. एक सिंगल पीस नाही येत. त्याला मी काय बोललो माहिती है आप है ना कर्टन है ना थोड़ा सा ना धीरे खींचो. अगर किसी के दूसरे के गाड़ी का इतना जोर से खींचोगे ना वो बाहर निकलेगा. मला काय बोलतो ये धीरे खींचे मेरे को बता मत क्या पहली बार गाड़ी में बैठा है क्या. मी म्हटलं अरे कोण बोलते पहिल्यांदा बसल्या गाडीत. तू बसला असशील मला नाही माहित तिकडे काय केलं असशील पण इकडे माझ्या गाडीत जो बसतोय ना तो एखादा व्यक्ती तुला काय सांगतोय ते ऐक तरी. त्याला बोललो देखो आपको अच्छे से बोला ना कुछ क्या अरे तुरे करके बोला क्या. नहीं तेरे को पता है क्या मेरे पास भी गाड़ी है. बोला असेल तुझ्या घरात तुझी नॅनो. मला नाही माहित तुझ्याकडे काय आहे. नॅनो असेल तुझ्याकडे नाही तर ऑटो असेल नाही तर ती पण लायकी नसेल तुझी. पण माझ्या गाडीत जेव्हा तू बसतोयस ना एखादा गाडीचा ओनर जेव्हा तुला काय सांगतोय ते तुला समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याचा कसं आला माहिती आहे त्याचा इगो हट झाला की एका व्यक्तीने आपल्याला कसं सांगितलं पडद्यावरून. त्याला काय वाटलं असेल हा ड्रायव्हर असेल गाडी ओनरची असेल हा आला असेल पिकअप करायला आता ही गाडी माझी झाली असं ह्यांचं आहे ना माइंडसेट असतो कस्टमरचा. 200 रुपयामध्ये गाडी बुक केली आहे ना गाडी 200 रुपयामध्ये आपण विकत घेतली आहे. त्या 20 मिनिटाच्या ट्रिपसाठी आपण ती गाडी विकत घेतली तसं असतं. मी त्याला बोललो बघ तुझ्याकडे काय पण असू दे गाडी वगैरे मला त्याच्याशी लेणं देणं नाही. माझ्या गाडीत बसलाय ना मी तुला सांगणार. बोलतो नाही क्या कैसा है तेरा टोन देख कैसा है बात करने का. तू कैसा बात कर रहे हो वो देख. कैसा बात कर रहे मतलब तेरे को आपको बोल के बोल रहे और क्या बोलू. तुला सर बोलू काय करू पाया पडू हा बोलू. अरे सर गाडीत बसल्यात ना तुमच्या आमच्या गाडीची आई नको घाला तुम्ही प्लीज रिक्वेस्ट करतो असं बोलू. चुतमारीच्यांना आप बोललो तरी त्रास. तर हा व्यक्ती आहे ना लई किरकिर करत होता. सरळ त्याला बोले एक काम कर मेरे को नहीं जम रहा है उतरायचं असेल तर उतर दुसरी गाडी पकड. नहीं तो आया क्यों मेरे को पिकअप करने के लिए जब तेरे को काम ही नहीं करना था. मला माहित नाही ना असा झवण्या भेटेल मला झाटमॅन. बसल्या किरकिर चालू नुसतं किरकिर. त्याला बोललो सोड विषय तरी पण किरकिर करतोय. तर मी त्याला क्लिअर बोललो बघ बाई तुला जर जायचंय तिकडे मी तुला सोडायला तयार आहे. किरकिर बंद कर नाहीतर तुला इकडेच उतरवून घालणार. ठीक आहे तू मला हे शिकवू नको की काम करायला तू आलायस तर काम नाही करायचं होतं. मला माहित नाही हे असे चुत्या लोक येतात इकडे. तर बसला थोड्या वेळा शांत झाला. OTP दिलं OTP टाकलं. ट्रिप चालू आली. जस्ट गाडी थोडीशी पुढे गेली. तू महाराष्ट्रीयन आहेस का. म्हणलं हो. तर ह्याचं वाक्य आहे का आपल्या मराठी लोकांचं ना टोन फाटकं असतं. कधी कोणाशी पण यांना चांगले की बोलणारच नाही. तेव्हा ना माझी सटकली. मी बोललो ह्याला आता क्लिअर करतो. ह्याचे ना आता सगळी उतरवतो. ट्रिप चालू आली आता घाटकोपर येईपर्यंत ह्याची चांगले की मी घेणार. त्याला बोललो सगळ्यात पहिले आहे ना तुम्हाला सांगतो क्लिअर करतो. बघा तुम्ही माझ्या गाडीत बसलाय ठीक आहे. हे जे कर्टन्स लावले आहेत ना हे महागातले हे 2000 रुपयाचे आहेत. त्याला पूर्ण क्लिअर केलं हे काय असतं काय नसतं वगैरे. मला बोलतो दुसऱ्या गाड्यांमध्ये येत नाही. बोललो ते मला नाही माहिती. माझ्या गाडीत बसलाय ना तुला फॅसिलिटी भेटते चांगली तर त्याचा चांगला वापर कर. तर त्याला मी तेच क्लिअरली सांगितलं ज्या हिशोबाने तू खेचलेस ना ते बाहेर येतील. आणि तो क्लिप आहे ना हा वाला हे क्लिप बोलतात की पट्टी बोलतात हे बेंड झाले बघ जरा तिकडे. आणि असेच आहे हे कस्टमर जे लोक येतात ना असे फालतू कस्टमर ते लोक असे जोरात खेचतात त्याच्यामुळे हे बेंड होतं. तर मला काय म्हणतो नाही बाकीच्या गाड्या जे येतात ना त्याच्यात आहे ना असं काहीतरी ते मॅग्नेटचं लावलेलं असतं तर त्याच्यात आम्ही डिरेक्टली खेचतो. अरे मी म्हटलं ठीक आहे बाकीच्या गाड्या येतात मॅग्नेटचं असतं पण एक विचारायची पद्धत असते ना
आता ह्याच जागेवर काही कस्टमर असतात, काही मुली असतात, खूप चांगले की विचार ना, इज्जतमध्ये, फुल इज्जतमध्ये, भैया ये कैसे ओपन होते हैं, एकदम चांगले की. मग मी त्यांना एक्सप्लेन करतो, मॅम ऐसा हात रखो, धीरे धीरे आप पीछे पुल करो, एकदम स्पष्ट मस्त की एकदम स्वीट. आणि हे लोक, ह्यांना असं वाटतं की आपण विकत घेतली, हे पडदे का लावले, अरे तू काय विकत घेतली गाडी, हां 200 रुपयाचं तुझं भाडं भिकारी, त्याच्यात एक तर असं वाटतं यांना की आपण ओनर बनलो गाडीचे. घरात असेल नॅनो, नाही तर ते पण लायकी नसेल. तर मला सांगतो नाही मला बाहेरचं बघायचं असेल तर मी बघ ना बाहेरचं, तुला शॉट लावणारे आलेत बाहेर, बघ बरोबर बरोबर बघ वाकून बाहेर, माझ्याकडे नको बघू, वाद घालून माझ्याकडेच बघतोय, तिकडे बघ, आय घाल आपली तिकडे, इकडेच बघायचं. त्यानंतर त्याला सगळं क्लिअर केलं. त्याच्यानंतर त्याला मी समजवलं, मी बोललो कस्टमर्सला चांगल्या चांगल्या गाड्या येतात ओला उबेरमध्ये पिकअप करायला, पण कस्टमरला ना चरबी असते, त्यांना असं वाटतं की आपण गाडी विकत घेतली. आणि हे मी त्याला क्लिअर केलं की त्यांना असं वाटतं की आपण गाडी विकत घेतली 200 रुपये आणि 300 रुपयाच्या भाड्यामध्ये. आता ही गाडी ज्या गाडीत तुम्ही बसले, ही 10 लाखाची गाडी, 10 लाखाच्या गाडीमध्ये तुम्हाला चांगले फीचर्स भेटते. जेव्हा तुम्ही गो बुक करतायत, गो सिडान, जे भिकारी लोकांचं गो सिडान असतं, गरिबांची सिडान त्याला बोलतात आपण, त्या गाड्या तुम्ही बुक करताय आणि तेव्हा तुम्हाला एखादी टॉप मॉडेल भेटते, त्याच्यात तुम्हाला फॅसिलिटी भेटते. आणि फक्त एवढी फॅसिलिटी नाही, तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे बिस्लरी पाणीचे बॉटल्स वगैरे, हे पण मी कस्टमरसाठी ठेवतो. दान धर्म जरा चांगलं असतं, बोलतात ना पुण्य आपण कमवलेले जरा चांगले असतात. राहू द्या ते पुढे, एवढी आपण फॅसिलिटी जेव्हा ठेवतो, त्याला पण सांगितलं ते बघ बिस्लरी ठेवलेत आजूबाजूला, एवढी तुला चांगली साफसुथरी गाडी भेटते, तुला शिकलेला चांगला एकदम बोलतात ना एक्सपिरियन्स ओनर भेटतोय, जो तुला तुझ्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवतोय. तरी पण तुम्हाला ना ती चरबी आहे ना, चरबी त्याची वळवळते तुमच्यामध्ये. आणि याच्यात मराठी वगैरे हा काही संबंध नाही की मराठी लोकांचं टोन फाटकं असतं किंवा असं असतं, पण असे पण काही व्यक्ती असतात. हा पण महाराष्ट्रानंच होता, त्याला पण मी विचारलं तू महाराष्ट्रान आहेस, बोलतो हो. असे पण काही व्यक्ती असतात, ह्यांना असं वाटतं आपण विकत घेतली आहे, मग ह्यांना आहे ना आपल्याला त्यांची लायकी दाखवायची असते. बघा, जर याच्याकडे गाडी जर विकत घेतली असेल, घरात ठेवली असेल, तर हा माटुंगावरून तिकडे गोदरेजपर्यंत स्वतःच्या गाडीने जाणार की ओला उबेर बुक करून जाणार. आणि लायकी बघा ह्याची, उबर गो सिडन हे बुक करायची. हे तर असं आलं की शौचालयामध्ये ना ते 5 रुपये भरून जातात ना हगायला तसं, आणि सांगा की आमच्याकडे तर घरात असा मोठा बाथरूम आहे मस्त आहे की तिकडे आम्ही असं पसरून बसतो, तशावाली यांची हरकत. तेव्हा मी त्याला अजून एक गोष्ट क्लिअर केली की जेव्हा तू गाडीत माझ्या येऊन बसलास ना, ठीक आहे, तेव्हा तू जसं मला बोललंस ना की माझ्याकडे पण गाडी आहे, तुझ्याकडेच गाडी आहे का, हे वाक्य ना तू चुकीचं वापरलंयस. हा वाक्य कधी वापरू नको परत, ठीक आहे. तुला माहीत नाही ही गाडी आहे ना, जो ओनर चालवत आहे त्याच्याकडे घरात किती गाड्या असतील, तो काय असेल, त्याचा काय स्टेटस असेल, तू त्याला ॲज अ ड्रायव्हर बघतोय, ठीक आहे, पण गरज तुला पण आहे. आणि हे सांगू पण नको की तू काम करायला का आलास, मग मी तुझ्याकडे नाही आलो काम करायला, ठीक आहे. तू उबर प्लॅटफॉर्मवर गाडी बुक केली आहे कारण तुला गरज आहे, मी उबर प्लॅटफॉर्मवर काम करतोय कारण मला पण गरज आहे पैशाची, ठीक आहे. तुला काय गरज आहे इकडून तिकडे ट्रॅव्हल करायची, मला पण पैशाची गरज आहे. तू पण पोटाटी ट्रॅव्हल करतोय, तिकडे जातोय आणि कमवणार आहे, ठीक आहे. तिकडे पण कोणासमोर हाजी करणार आहे, इकडे पण सेम आहे. पण हे सांगू नको की तू का काम करायला आला, मी का आलो, हे सगळं नको. तू का चाललंय मग काम करायला, हे मी पण विचारू शकतो ना. आलं ड्रॉप लोकेशन आलं, ट्रिप एंड केली. एंड केल्यावर त्याचं काय ते कॅश कलेक्टेड होतं 280 रुपये, ते घेतले. उतरला डोरेमॉन, उतरल्यावर असं गाडी आहे ना असं बघतोय, त्याला त्याची लायकी दिसत होती त्या गाडीच्या समोर, समजलं का. उतरल्यावर त्याला कळालं असेल आपण उबर गोमध्ये दरवेळी जेव्हा गाडी बुक करतो तेव्हा ते लिहून येतात ना ड्रायव्हर्स वॉन्टेड, तशाल्या गाड्या येतात, ते टॅटू बिटू लावलेले झगामगा आमच्याकडे बघा तशाल्या गाड्या. आणि जेव्हा असे चांगल्या गाड्या ह्यांना जेव्हा येतात तेव्हा भिकारीला ओकारी, तसं आहे. गेला उतरून, मला माहिती होतं हा रेटिंगमध्ये काहीतरी घाण करणार, म्हणून लक्षात ठेवा कधी पण तुमचा कस्टमर बरोबर कधी पण वाद झाला, रेटिंग सिंगल स्टार, खाली आहे ना ऑप्शन असतात क्लिनिनेस, डिसरिस्पेक्टफुल, हे हे ब्ला 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 सगळं सिलेक्ट आणि नंतर एंड ट्रिप. लक्षात ठेवा. या बाईने ना काय केलं माहिती आहे का, नंतर मला रेटिंग 3 स्टार दिली. हे कसं दिलं ते पण सांगतो. रेटिंग्सवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा 3 स्टार रेटिंग आत्तापर्यंत माझी 0 होती, फक्त 1 स्टार एकाने दिली आहे आणि बाकी सगळे 5 स्टार आहे. यांनी 3 स्टार दिली. मी मनात म्हटलं या भिकाऱ्याला 5 स्टार गाडी आली तरी यांची लायकी आहे ना ती 3rd क्लासवाली आहे, म्हणून यांनी 3 स्टारच दिली. ठीक आहे, काय हरकत नाही. हा जो कस्टमर आहे हा होता ओलाचा कस्टमर, पण यांनी बुक केली होती उबर. आता हे मला कसं कळालं आणि ह्याचं लॉजिक कसं आहे ते मी तुम्हाला क्लिअर करतो. जितके पण उबरचे कस्टमर आहे आणि चांगले कस्टमर असतील त्यांचे रेटिंग्स चांगले असतात फर्स्ट ऑफ ऑल. सेकंडली ते लोक जेव्हा पण उबर तुमची बुक करतात ना तेव्हा ती जी ट्रिप असते ती पूर्ण ऑनलाईन पेमेंटवर असते.
कॅश पेमेंटवर नाही. हे ओलाचे भिकारी लोक असतात ज्यांना समजत नाही की कसं आपण ऑनलाईन पे करायचं, म्हणून ते लोक कॅश सिलेक्ट करतात. हा जो डोरेमॉन आहे, हा डोरेमॉन तुम्हाला कधी पण ह्याची बुकिंग यायला नको म्हणून मी क्लिअर करतो. याचं नाव आहे सुहास. माटुंगा ईस्टवरून बुकिंग येईल तिकडे जाण्यासाठी आणि तिकडून हा घरी जाण्यासाठी बुक करणार. ते पण यांना आहे ना जास्तीत जास्त यांची कंपनी पे करते. हे लोक राहायला असणार तिकडे भाड्याने, भाडोत्री, लायकी पण नसणार माटुंगा ईस्टमध्ये घ्यायचं घर. म्हणून गाडीला ना असं वळून वळून बघत होता उतरल्यावर. ते विचारात पडले असेल, याचे रेडियम पट्ट्या वगैरे काहीच नाही दिसत आहे, गाडी एकदम लक्झरी दिसते. कस्टमरसाठी ना आपण बाबा किती पण काही मेहनत घेतली ना, हे बघा हे सगळं आपण ठेवलं ना, तरी पण कस्टमर आपली लायकी ती दाखवतोच, किती काही झालं तरी. पण ह्यासाठी तुम्हाला ना तुमचं मूड ऑफ करून घ्यायची गरज नाही. कारण असे कस्टमर आहे ना 10 पैकी 1 किंवा 2 असतात आणि ह्यांना आहे ना सरळ करायला लागतं. ठीक आहे, नेक्स्ट टाइम तो कोणाच्या पण गाडीत बसू दे, भले तो व्यक्ती तो ड्रायव्हर येऊ दे त्याला पिकअप करायला, तरी पण त्याला समजेल की हां पहिल्याने आपली मस्तकी घेतलेली, हा पण घेऊ शकतो, म्हणून गपचूप बोचा दाबून बसणार. यासाठी आहे ना हे सगळं करावं लागतं. थोडा टोन आहे ना आपला, हा पण चांगलाच ठेवतो, आप वगैरे बोलतो, पण कधी पण लक्षात ठेवा आपच्या पुढे तुम्हाला कधीही यांना सर हा शब्द वापरायचा नाहीये. आपच्या अगोदर सर, सरजी, साहेब हा कोणताही शब्द आहे ना कस्टमर्सला तुम्हाला वापरायचा नाहीये. कारण यांना जेव्हा तुम्ही सर वगैरे असं काही बोलतात तर हे तुमच्या सरवर जाऊन बसणार, मग घ्या यांना चढवून चांगले की. तर यासाठी तुम्हाला आप वगैरे हा शब्द वापरला तरी चालेल. आणि मी आपवरून मी तू वर येणारच होतो. मी स्वतःला ना भरपूर म्हणजे बोलतात ना प्रचंड प्रमाणाच्या बाहेर कंट्रोल करत होतो. कारण आपवरून जर मी तू वर आलो असतो तर तू वरून मी तेरी माकी तू वर गेलो असतो, समजून जा. म्हणून मी एकदम कंट्रोल करत होतो. आणि ह्याची ट्रिप चालू झाल्यानंतर मला फक्त एकच करायचं होतं, ह्यानी परत अजून वाद घातला असताना ह्याला हायवेवर उतरवणार होतो. मग याची मजा बघायची होती, हा कसा काय तिकडे काय करणार होता, आणि ह्याला घालणारच होतो उतरवून. पण कसं आहे माहिती आहे भाई, आपल्या ना एक आहे ना माझं ना आत्तापर्यंतचं एक ते असतं ना सगळ्यांचं मनात की ह्या गोष्टी आपण करायचे. जसं त्या दिवशी ना एकाचं मी व्हिडिओ बघितलेलं, राहुल यूट्यूबर आहे, मिस्टर राहुल वायटी असं काहीतरी त्याच्या चॅनलचं नाव आहे, नवीनच आहे, व्हिडिओ बनवायला चालू केलं आहे त्यांनी यूट्यूबवर. मला वाटतं खारघर साईडला राहतो, ऑरा गाडी आहे आपल्यासारखी सेम व्हाईट कलरची आहे, बेस मॉडेल. तर त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी पहिली बुकिंग आली ना तर ते कसं असतं एक बोनी वगैरे असते, म्हणून मी आहे ना ती रिजेक्ट वगैरे कधी करत नाही, मी डिरेक्टली एक्सेप्ट करतो. तसं माझं पण आहे ना एक रूल आहे, माझ्या गाडीमध्ये कोण बसलं ना 6 ते 7 वर्ष आले आता चालून, म्हणजे 2016 पासून ऑलमोस्ट आता 9 वर्ष आलेत. तेव्हापासून आत्तापर्यंत गाडीमध्ये आत्तापर्यंत जितके पण जण बसलेत त्यांना मी उतरवून घालत नाही. अनलेस अँड अंटील ते 4 जण बसले नंतर कळते 5वा 6वा येऊन बसतोय, किंवा डिक्कीमध्ये अजून येऊन काहीतरी बोलतात ना यांचा बोचा बिचा लोक ठेवत आहेत. जेवढे हे लोक हरकत करत नाही तोपर्यंत आपण पुढचा काही स्टेप घेत नाही. पण हां, असा जर एखादा व्यक्ती जर सिंगल बसला आणि बोलतात ना थोडं किरकिर वगैरे केलं तरी पण मी उतरवत नाही. कारण किती काही झालं तरी कस्टमर इज गॉड. पण काही वेळा गॉडच्या जागेवर असे शैतान येऊन बसतात, तर ह्यांना आपली लायकी दाखवायची असते. आणि जर असे कस्टमर आपले व्हिडिओ बघत असतील, मी एवढंच म्हणणार आहे, बघा एखादा व्यक्ती तुम्हाला अशी 10 लाखाच्या गाडीमध्ये पिकअप करायला येऊ किंवा नको येऊ, किंवा एखादी छोटीशी एस्प्रेसो घेऊन, वॅगनार घेऊन, ते पण घेऊन जरी आला ना पिकअप करायला, तरी ती 7 ते 8 लाखाची गाडी असते. त्या गाडीसाठी त्यांनी 1.5 लाखाचा डाऊन पेमेंट भरलेला असतो. 1.5 लाखाचा डाऊन पेमेंट हा त्यांनी स्वतःच्या खिशातून भरला आहे, तुमच्याकडून मागून नाही भरला आहे. ठीक आहे, त्यांनी ती गाडी आहे ना स्वतःच्या हिंमतीवर घेतली आहे. तुमच्याकडे आज गाडी नाही म्हणून तुम्ही 200, 300, 500 रुपयाची तुम्ही गाडी बुक करतायत आणि तुम्ही प्रवास करतायत. तर ह्या व्हिडिओचा एवढंच म्हणजे म्हणतात ना मॉरल ऑफ दी स्टोरी ते सांगायचं आहे की गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. तुम्ही असा विचार करणार की हा आहे भिकारी, ह्याने आणली आहे गाडी, हा आपल्याला सोडेल इकडून तिकडे, तिकडून मी जाणार आणि करणार नोकरी. नाही, भिकारी तो नाही आहे, तो बिझनेसमॅन आहे. भिकारी तुम्ही आहात, बिकॉज तुम्ही लोक करतायत नोकरी. लक्षात ठेवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. तुमच्यावर जर असा काही एक्सपिरियन्स झाला असेल तर ते पण प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा. सो एनिवेज, दिस इज स्मिथ साइनिंग ऑफ फ्रॉम माय चॅनल स्मिथ अँड यू. सो बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी, ड्राईव्ह सेफ अँड बी सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.